पण हे असे एनकरेज करत गेले हे लोक. छान लोक मला मिळाली. मी हिंदी सिनेमा केला तेजाब, मोठा सिनेमा त्यावेळेला. तेजाब कसा मिळाला तुम्हाला? तेजाब तो केतन मजदेकर एन चंद्रांचा हा होता मेवणा. तर तो एकांकिका वगैरे बघायला, नाटकं वगैरे बघायला यायचा. तर त्यावेळी चंद्रांजी म्हणाले की मला तशी मुलं पाहिजे जरा डान्सर परफॉर्मर. त्याने माझं नाव सुचवलं. मी जाऊन भेटलो आणि मी मग जे म्हटलं मी घेऊन गेलो. चल हा पण चांगला चांगला आहे चांगला आहे. मी जरा घेऊन गेलो. त्यामुळे की आम्हाला असं वाटतं टाइमपास कोण आहे काय माहितीच नाही. काय अनिल कपूर वगैरे आहे असं काहीच माहित नाही. ओ एक हिंदी सिनेमा आहे तेजाब असंच आहे म्हणून गेलो आणि बघितलं बाप रे एवढी लोक आहेत, एवढा मोठा सिनेमा आपण करतोय काही माहित नाही. बरं करताना असेच ना आम्ही वन ॲक्ट प्लेवाली बिनदास करतो बिनदास. पहिला त्याचा सीन तो हॉटेलवाला तेरे को पता चला क्या, तो जॉनी भाईमुळे आम्ही जरा रिलॅक्स झालो. जॉनीने आम्हाला खूप रिलॅक्स केलं. पहिला सिनेमा टेन्शन त्याची मराठी पिक्चर केलं होतं कारण सिनेमा असं माहीत होतं. पण जॉनीने थोडंसं रिलॅक्स केलं. चंकी पण नवीन होता त्यावेळी. तो एक सिनेमा लागायचा पण होता आग का गोला का काहीतरी त्याचा सिनेमा लागायचा होता. त्यामुळे ते करत गेलो. बाबा आजमी मी जो हिट झालो ते हे डोळं ती मला ह्याने आठवण करून दिली बाबा आजमीने. अरे कुछ करना यार, तेरी एंट्री आहे पाट्या, तेरी एंट्री कुछ कर यार. तो क्या करू माहीत नाही ना काय करायचं, कुछ कर ना यार. मग मध्ये केलं म्हणून डोळे उघडतात बाबा की चांदी हो आणि तो एकदम क्लोज शॉट दिलेला आहे तुम्हाला. क्लोज शॉट मिड शॉट कारण ते लगेच कळतं त्या शॉट मध्ये. हो ती लोक अजून आठवण हो काढतात. हो 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 आता 38 वर्ष होतं ते सिनेमाला. त्या पहिला दिवस आठवतोय तेजाबचा? तो सांगतो काय नाही पण अनिल कपूर आहे सिनेमा. अनिल कपूर तेव्हा मला वाटतं ऑलरेडी स्टार असणार. अनिल कपूर स्टार होता त्याच्यावर नव्हतं आमचं काम. आम्ही जवळजवळ पहिले 3-4 दिवस चंकी पांडे बरोबरच आम्ही केलं होतं. त्यामुळे नंतर अनिल कपूरची मागे आहे. तो पण मस्त होता. तो मस्त म्हणजे एवढा ॲप्रोच आमचा चांगला होता की मी त्याला उचलून आमच्या मराठी सिनेमाला आणलं होतं. हमाल डे धमाल, राकेश रोशनचं काला बाजारचं शूटिंग चालू होतं. 70-80 लोक आम्ही गेलो सेटवर. पण येच नाही हा नाही होऊ शकतं. त्याचं उचलून आम्ही फिल्म सिटीला आणलं होतं. फिल्म सिटीला शूटिंग केलं. 1 रुपया नाही घेतला आमच्याकडनं. पूर्व बेडे प्रोड्युसर डिरेक्टर. कुठला सिनेमा ह्याचा? हमाल डे धमाल. लक्ष्मीकांत बेर्डे आहेत तो. त्याच्यामध्ये आहेत अनिल कपूर. गेस्ट रोल नाही का? हो 2 सीन आहे. एक फोन कट आहे आणि त्यांचा तो पहिलाच मराठी सिनेमा असेल मला वाटतं. त्यालाही आवडत होतं कारण तो तसा मराठीच. तो राहायचा चेंबूरला. सगळे त्याचे सराउंडेड त्याचे मित्र मराठी. ते मराठीचा बऱ्यापैकी आता नाही बोलतो. आता गेटच केलं ना खूप वर्ष. त्यावेळी तो बोलायचा मला थोडं मराठी येते मी बोलतो असं बोलायचं. हे सगळे अशी मला मिळत गेले म्हणून मी नशीबवान आहे. अशी लोक मला मिळाली मी नशीबवान आहे. पण तेव्हा तुमचा जो हॉटेलमधला सीन आहे तुम्ही सगळे बसलेले आहात आणि मला वाटतं माधुरी येते आणि ती ऐकते त्याचा तो एक वेगळा सीन आहे. तो वेगळा. हा दिनेश हिंगू ते पैसे टाकतो आणि मग आम्ही त्याला फसवतो आणि फुकट बिल दे चहाचं बिल भरून आम्ही निघून जातो. तो माधुरी दीक्षितचा पण सीन आम्ही केला होता. आता मी तिथे राहायचो तेव्हा इमामवाडा भेंडी बाजार. आता मी राहतो ना अंधेरी वेस्टला त्या समोर ते हॉटेल आहे कोर्ट यार्ड. तिथे मला काय मी इथेच राहायला येणार होतं 20 वर्ष. तिथे तो सीन शूट झाला. कोर्ट यार्ड मध्ये नॉट कोर्ट यार्ड गार्डन कोर्ट. ओके. गार्डन कोर्ट म्हणून हॉटेल आहे तिथे तो सीन आम्ही शूट केला रात्री. हॉटेल चालू 11ला वगैरे शूटिंग चालू होतं 11. अच्छा म्हणजे तो जो माहोल आहे हा पूर्ण खऱ्या हॉटेलचा माहोल आहे. लोक येतात जातात आवाज आणि तो एकदम तुम्हाला रिअल मिळाला असेल. खरं ते रेकॉर्ड करू फक्त डबिंग करतो आपण पण ते खरं शूट केलं आहे. त्यात तो माझा गेट वेगळा होता तो आणि आम्ही तो सीन केला होता. पहाटे 3, 3:30, 4 पर्यंत आम्ही तो सीन शूट केला होता. तिथून ह्याला त्यावेळी जॉनी जाम स्टार होता. तिथे शो होते फॉरेनला. फ्लाईट पळायची विचार होती पळायला आहे तिथून 5ची काहीतरी फ्लाईट होती वगैरे. त्यामुळे तो तिथूनच पळाला होता वगैरे वगैरे. हे असं मिळालं का मला. म्हणजे 85ला पहिला सिनेमा केला आणि 87-88 पर्यंत 3-4 वर्षात एवढ्या मोठ्या सेटअपचे 2 सिनेमे केले मराठी सिनेमे केले.
त्यामुळे आज जे काय कॉन्फिडंट करू शकतोय ॲज अ डिरेक्टर ॲज अन ॲक्टर ती 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 मिळकत आहे ती. तो कॉन्फिडन्स आहे, तो आशीर्वाद आहे. आणि त्या गोष्टी कळतात. तेव्हाचे मला वाटतं सेटवरचे तो माहोल सेटवरचाही वेगळा असेल ना. तेव्हा व्हॅनिटी व्हॅन नसायच्या, काही नसायच्या, लोक एकत्र माझं लेख बसायचे, आहे. गप्पा मी मारायचे. लेख दिलाय, माझा मोठा लेख आलेला आहे. आम्ही घडलो बिकॉज ऑफ व्हॅनिटी नव्हती म्हणून. झग मारत तुम्हाला सेटवर बसायला लागायचं. बरोबर. त्यात आम्हाला आवडायचंच. मी अजूनही बसतो, मी आत्ताही असं बसतो जे मगाशी म्हटलं मी. त्यामुळे अनिल कपूर बाजूला, माधुरी दीक्षित, अनुपम खेर. माधुरी तशी नवीन होती ना तेव्हा. नवी तिचं तेव्हा तेजाब नंतर नाव झालं. आम्ही डबिंगला वाड्याने मी डबिंगला जेवायचो तिच्या हावऱ्यासारखी. हो. आम्ही ऑफिसमधनं पळून जायचो ना डबिंगला. तिकडे डबा उघडला का मी जेवणार म्हणायची कोटी आम्ही चालू भोंकले असायची ना. तशी लहान होतो का आम्ही. आणि ती तसं मराठीच असल्यामुळे ते कम्फर्ट झोन पण असेल ना भाषेचा. भाषा मराठीमध्ये बोलणं. हो. विजय खाणार अहो खाणार का जेवण पहिल्यापासून अहोच वाटतो ना तो. वय लहान असली तरी पहिल्यापासून अहो. तेजाबचे असे आणखीन काही किस्से आहेत जे आवर्जून इथे सांगण्यासारखे आहेत, म्हणजे अनिल कपूर किंवा चंकी पांडे किंवा माधुरी, किंवा एंडिंगचा जो तुमचा सीन आहे, तुम्ही आहात का त्याच्यामध्ये? म्हणजे तो मला आता इतकं आठवत नाहीये. फायटिंग सिक्वेन्स मध्ये. अगं फाईट रोज आम्ही असे मार्क लावून ब्लॅक ती अशी सँडो बॉडी बिडी घालून रोज बसायचो. एकदाही शॉट यायचा नाही. शेवटी एक दिवस बोलत संपली फायटिंग आमची. 6व्या दिवशी एवढीच फायटिंग केली आहे मी, पण केली आहे, होती फायटिंग पण. तर एक होतं काय किस्सा, तो आम्ही पळतो आणि आमच्या मागे पोलीस पळतात, आम्ही पोलीसच्या वेशात आहोत. म्हातारा म्हणतो चोर के पीछे पुलिस भागती हुई देखी है, लेकिन पुलिस के पीछे पुलिस भागती हुई पहिली बात आहे. असं एक शॉट. तो पहिला शॉट होता. पहिला शॉट झाला, मी चॅक चढायचो भिंतीवर, उडे म्हणून जायचो मी, चंकी, जॉनी भाई, आणि वाड्या अडकतो. मग त्याला 4-5 रिटेक झाली, चढायची ताकद गेली. नंतर माझे पण चढायची वांगी झाली माझी पण. चंद्राजी हे विजय काय काय अरे काय काय म्हटलं पीठ झालंय म्हटलं, उड्या मारून 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 म्हटलं. त्याच्या अगोदर तो आहे ना शॉट जो ह्याच्यात आहे आपला कसिनोमध्ये, माझी फाईट दाखवली. फाईट माहिती काठीची. हो हो. माझा एक हात डिस्लोकेट होता. 3 दिवसापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला होता. 3 दिवसापूर्वी माझा हात हलत पण नव्हता. आतमध्ये बँडेज होतं आणि हात फक्त डाव्या हाताने फक्त फाईट केलेली. अख्खा तो सीन केला मी, फाईट केलेली. आणि नंतर ते धावत येतो मी आणि जीपला पकडतो आणि हे करतो. तर पकडताना पटकन मी जीप चढ, मी उजवा पकडायला गेलो तर हात दुखायला लागला. डावेपर्यंत जीप निघाली होती. मी जवळजवळ पडणार होतो. मी वाड्या पकड वाड्या पकड वाड्या पकड म्हणा वाड्या पकड वाड्या इथे हात घेतला बेल्टमध्ये आणि मला पकडला आणि पडलो असतो. ते आता त्यांना काय माहिती आहे मला हे झालंय, कोणाला सांगणार काय. अनेक बारीक गोष्टी जे हावऱ्यासारखी जेवायचो. अनिल कपूरचं एक ग्रेटनेस, आम्ही जेवायला उभे राहायचो लाईनीत. आम्ही काय छोटे नट आणि काय असं लाईनमध्ये बघितलं तर, आणि अनिल कपूरने बघितलं, ए विजय हे जेवण तू वागे कर. बोलो खाना 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 जाके बैठ, कल से यहाँ बैठने का और खाना खाने का. त्याने आम्हाला हे केलं, बसा. तो कॉन्फिडन्सच नव्हता. बरोबर. हिंदी पहिला सिनेमा करून बरोबर, कुठनं कॉन्फिडन्स येणार. आता ठीक आहे, इतकी वर्ष करून 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 सगळं. त्यामुळे आता नवीन मुलं बघतो ना, मी मराठल्या मनात म्हणतो फक्त, मराठल्या मनात कॉन्फिडंटली करा रे, कॉन्फिडंटली करा, खरे राहा, छान राहा, प्रामाणिक राहा. ॲटिट्यूड लगेच कळतो. ॲटिट्यूड कोण करत असेल ना, हा पुटवा नाही, हा खोटं करतो काहीतरी, त्याने काही होत नाही. तो दिवस जाईल, दुसरा दिवस जाईल, तिसरा दिवस नाही जाणार. तुम्हाला आयुष्य काढत असेल, छान राहा. काय चुकलं, कोण बोललं काय, ठीक आहे, हरकत नाही. अगं मी त्यावेळी काही नव्हतं, की कुठलं तरी नाट्यदर्पणची हे व्हायची
एक रजनी, त्यात कधी मी परफॉर्म केलं होतं, ते असं शूट केलं होतं, लॉंग शॉर्ट शूट केलं होतं, ते मला मिळालं होतं. मग सुधीर दामले होते, त्याने दिलं होतं मला. तर मी एका ठिकाणी गेलो, तर सिरियल जस्ट चालतं, सिरियल्स. तर ये तर असं बघितलं माझ्याकडे, तो मला बस पण नाही म्हणाला तोपर्यंत. एक 7-8 मिनटाचं होतं ते. मी उभा होतो, अरे बट देख देख राव, तर तू बैठ, तू बस पण नाही म्हणाला.